वेडा झालायस का? हे विसरू नकोस की ते घर माझं आहे. ज्याला हवं त्याला ठेवेन, ज्याला हवं त्याला काढून टाकेन. भलेही ते घर कोणाचंही असो, ते घर तुमचं असलं तरीही तुमच्या इच्छेविरुद्ध आम्ही तिथे जाऊन राहणार. कदाचित ही तुमच्याच दुष्कृत्याची शिक्षा आहे. चुकीची शिक्षा तर मिळालीच पाहिजे, आणि शिक्षा झाल्याशिवाय कुठलीच चूक सुधारू नाही शकत. कारण आजच मला कुणीतरी सांगितलं की प्रत्येक चुकीची शिक्षा मिळणं आवश्यक आहे. अच्छा, ठीक आहे. तर मी सुद्धा बघतो की तुम्ही लोक त्या घरात कसे काय परत जातात. जोशीजी, तुम्हाला जे करायचं होतं ते तर तुम्ही केलं. आता फक्त बघायचंय, तर तेही बघून घ्या. गफलत चांगली गोष्ट नाहीये भीमराव. आम्हा उच्च जातीच्या लोकांच्या ताकदीला आजमावणं बंद कर. मारून फेकलं जाईल एखाद्या दिवशी. आणि हे जे काही उच्च दर्जाच्या गोष्टी तू करतोस ना, कोणाच्या भरोशावर? तुझी पत्नी रमाच्या भरोशावर? ही तुझे गुणगान गात मोठमोठ्या गप्पा करत असते आणि तुला असं वाटतं की तुझी ऐपत कोणी पाहिलेलीच नाही. नाहीतर ना कधी तू असं बोलला असतास, ना कधी अशी हिम्मत केली असतीस, आणि नाही कधी असं स्वप्न बघितलं असतास. तुम्ही लोकांनी कधी न्यायाचं नाव ऐकलंय? कदाचित ऐकलं असेल. न्यायापेक्षा कुणाचीच लायकी मोठी नसते, आणि त्याच न्यायाच्या भरोशावर मी हा विचार करतो आणि बोलतो. म्हणजे तुझा न्याय असा सांगतो की तू माझ्या घरात माझ्याच परवानगीशिवाय बळजबरीने राहशील आणि मी राहू देणार? वा रे वा, हा तुझा न्याय तर खूप कमालीचा आहे. याने तर तू कुठेही राहू शकतोस. मग दारोदारी का फिरतोयस? हे बघा शेठजी, हा न्याय केवळ तुमच्या आणि माझ्यात ठरवला जात नाही, तर योग्य गरज, आदर्श, स्थिती आणि भविष्याचे संतुलन ह्या सगळ्यांना बघून ठरवला जातो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कधीच समजणार नाही. तुम्ही असू द्यात, आम्ही निघतो. चला बाबा, चला. मन ही मनोरथ छाड़ी दे, तेरा किया न हो. पानी में घिउनी कसे, तो रूखा खाई नको. भाडं वेळेवर द्यावं लागेल. 1.5 रुपयापेक्षा 1 पैसा कमी कोणत्याही महिन्यात मी घेणार नाही. 5 रुपये महिन्याचं भाडं मी देतो तुम्हाला. 1.5 रुपयाच्या बदल्यात 5 रुपये मिळाल्यावर कोणाला वाईट वाटेल? तुम्ही लोक घर कोणी दुसरीकडे बघा. हे घर तर भाड्यावरती चढलं. आम्ही दुसरीकडे कुठेही जाणार नाही, परंतु त्याच घरात परत जाणार जिथून तुम्ही आम्हाला हकलून लावले होते. अहंकार कधीच कमी होणार नाही. तुझ्या ह्यात अहंकारापायी चाळीतून रस्त्यावर आलोय आम्ही लोक. त्या घर मालकाला विनंती केली असती ना, त्या नरोत्तम जोशीची माफी मागितली असती. पण नाही, तुला तर तुझे ज्ञान पाजळायचे असतात ना. स्वतः घर शोधलं असतं तर कळलं असतं. आता घ्या, मांडा संसार रस्त्यावर. तू खूपच जास्त बोलतेस. त्यावेळी जर भीमच्या जागी मी असतो तर मी सुद्धा तेच केलं असतं. होय बाबा, मी असतो तर मी सुद्धा तेच केलं असतं.
होय, पण आता पुढं काय करायचंय ते सांगा ना. ताई, आपण सगळे चाळीत परत त्याच घरात जाऊ. रमा, पोरी, इतकं सोपं नाहीये. आपल्याला उपाय शोधावा लागेल. आत्या, हे आहेत ना, काही ना काही मार्ग नक्कीच काढतील. अभिनंदन मालक, अभिनंदन. अभिनंदन, अभिनंदन मालक. अभिनंदन. अभिनंदन. बाकी सगळे कुठे आहेत? सगळे कामावर गेलेत मालक. मिठाई आणून बाहेर ठेवा. हे सगळे स्वतः उचलून खातील. खा, तुम्हा लोकांसाठीच आहे. होय मालक. फक्त एक दिवस भीमराव, तू सुद्धा अशीच मी फेकलेली मिठाई खाताना बघायचंय मला. म्हातारे, तू का खात नाहीयेस मिठाई? आई, तू पण खा ना. नाही खायचंय मला. का? ते मालक, दली आजीचे ना भीमराव आणि त्यांच्या परिवारावर खूपच प्रेम आहे. आता ते सर्वजण तर इथून निघून गेले, तर ही बसलीये दुखी. आता दुःखात घशातून मिठाई खाली कशी जाणार? अन मालक, भीमची बायको आली होती आणि ही म्हातारी तिच्यासोबत गेली होती. थेरडे, कुठे गेली होतीस तू? तुम्हाला काय करायचंय? मी काय करते काय नाही करत, अरे यावरही तुमची मर्जी राहील का? अगं आई, गप्प बस ना. खूप कडू बोलते, पण काही हरकत नाही. यावरही उपाय आहे माझ्याकडे. लड्डू भरवाईला तोवर भरवा जोवर ही गप्प बसणार नाही, जोवर हिच्या डोक्यातून भीमरावाप्रती असलेली करुणा निघून जाणार नाही. भरवा, नाहीतर तुम्हा सगळ्यांना चाळ्यातून बाहेर काढून टाकीन. अरे नाही मला मालक. तिला खायला. चल चल चल. या आई, नाही खा खायचंय ना. मला. हे बघ, तुला खावं लागेल. अगं खा ग अम्मा. आई, मालक माफ करा तिला. आईला माफ करा मला. म्हातारी आहे. एक गोष्ट तुम्ही सगळे नीट लक्षात ठेवा. वय मालक. भीमरावची जी अवस्था होईल ती होणारच, पण जर का कोणीही त्याची मदत केली किंवा त्याच्या पक्षात करुणा दाखवली तर त्याचीही अवस्था भीमराव सारखीच होणार. समजलं? वय मालक. वय मालक, वय मालक. बाबा, आपण पोलिसांजवळ गेलो तर काही होणार नाही का? नाही पोरा, मला नाही वाटत. आणि मग पोलिसांमध्ये सुद्धा तीच लोक असतात जे खालच्या जातीच्या नावावर आमच्या चाळीत चोर शोधायला येतात. बाबा, आपण त्यांच्याकडे जायचं का? कुणाजवळ? तेच जे ह्यांना बनायचंय. बॅरिस्टर? हा बाबा, तेच. अच्छा, आणि पैसे कुठून देणार?
त्यांना पैसे देण्यासाठी पैसे असायला नकोत का? या 2 बाप लेकांची 4 महिन्याची कमाई मिळून सुद्धा एवढी होत नाही. आणि बापाचा दुसरा मुलगा काहीच कमवत सुद्धा नाही, हेच म्हणायचंय ना तुम्हाला? का का तुम्ही या सगळ्या गोष्टी वारंवार बोलत राहता? तुम्ही कृपा करून थोड्या वेळासाठी शांत राहा. मला काही विचार तर करू द्या. करा विचार. भीमराव, गुरुजी, तुम्ही इथे? त्यात एवढा विचार का करतोयस? प्रशासनात जर खालच्या पदावर बसलेला अधिकारी आपलं म्हणणं ऐकत नसेल तर आपल्याला उच्च पदावर बसलेल्या अधिकारीकडे जायला हवं आणि मग अपेक्षा करायला हवी की तो सुशिक्षित असेल, इतर लोकांपेक्षा तो अधिक समजदार असेल आणि त्याच्यामध्ये शासनाप्रती अधिक निष्ठा असेल. पर गुरुजी, आम्हाला समजतच नाही आम्ही कुणाकडे जावं. मुंबईच्या गव्हर्नर जवळ? भीमपोरा, हे काय बोलतोयस तू? मुंबईचा गव्हर्नर आपल्याला का भेटेल? बाबा, तुम्ही एवढी वर्ष सैन्यात नोकरी केली. आई म्हणत होती की फौज मधले बरेचसे लोक तुम्हाला ओळखतात. तुमची इमानदारी आणि तुमच्या कर्तव्यनिष्ठेच्या चर्चा होत होत्या. तर मग गव्हर्नर आपल्याला का नाही भेटणार? भीमदादा, तुम्ही यांचं पत्र वाचून उत्तर लिहून द्या ना. जा पोरा, पत्राचं उत्तर देऊन ये. रामजी, गेल्या 2 दिवसांपासून भीम बागेत अभ्यासाला नाही आला. मला फार काळजी वाटली. तुमच्या साडीत गेलो होतो मी आज, तेव्हा याच मुलाने मला हा प्रकार सांगितला, म्हणून मी इथे आलो. थांबा, कुठे चाललात तुम्ही लोक? आम्हाला गव्हर्नरला भेटायचं आहे. अपॉइंटमेंट आहे का? दाखवा जरा. ते अपॉइंटमेंट तर नाहीये, परंतु त्यांना भेटणं खूप आवश्यक आहे. अपॉइंटमेंट शिवाय भेटू शकत नाही तुम्ही. बघा, मी रिटायर्ड सुभेदार आहे. मी सरकारची सेवा कित्येक वर्ष केली आणि आज मला त्यांची मदतीची गरज आहे. तुम्ही फक्त एकदा त्यांना जाऊन सांगा तर. वाण्याचं दुकान आहे का हे? हा, गव्हर्नर साहेबांचा हुद्दा केवढा मोठा आहे माहितीये का? जा, पहिले अपॉइंटमेंट घेऊन ये. जा. तुम्ही एकदा तरी. ठीक आहे, कुठून घ्यायची अपॉइंटमेंट? हे घ्या, आले, त्यांना विचारा. काय चाललंय इथे? नमस्ते साहेब, आम्हाला गव्हर्नर साहेबांना भेटायचंय. त्यांची अपॉइंटमेंट हवी आहे. अच्छा, काय काम आहे? ते आम्ही एका चाळीत राहत होतो, परंतु आमच्या जातीमुळे आम्हाला तिकडून हाकलून दिलं, जे चुकीचं आहे. कोणत्या जातीचे आहात? सर, तीच जात जिला कटकारस्थानाने समाज अस्पृश्य म्हणतो. आमच्यासोबत जे घडलं ते पण एक कारस्थानच आहे. आमच्या घर मालकाचा भाचा माझ्या कॉलेजमध्ये शिकतो आणि तो मला कॉलेजमध्ये सुद्धा शिकू देऊ इच्छित नाही. त्याच्या विरोधात मी काही बोललो तर आम्हाला घर खाली करायला लावलं. ठीक आहे,
पुढच्या 3 महिन्यानंतरची अपॉइंटमेंट आहे. जा आता. 3 महिने? साहेब, 2 पोरं, 2 सून, 2 लहान पोरं, एका बहिणीला घेऊन मी 3 महिने रस्त्यावर नाही राहू शकत. बघा साहेब, मी सैन्यात राहून सरकारची खूप सेवा केली. एकदा मदत करा. सांगितलं ना, गव्हर्नर साहेब 3 महिन्याशिवाय भेटू शकत नाहीत. त्यांना भेटणं फार आवश्यक आहे. असं उघड्यावर आम्ही 3 महिने नाही राहू शकत. तुम्ही आम्हाला समजण्याचा प्रयत्न तर करा. हो सर. सर, आज उद्या काही होत असेल तर बघा ना. निघा इथून, नाहीतर पोलीस बोलवून पोलीस ठाण्यात पाठवेन. ठीक आहे, बोलवा पोलिसांना. मी पण तर बघतो असं कसं ते आम्हाला पोलीस ठाण्यात घेऊन जातील. ए, सांभाळ तुझ्या बाबांना, घेऊन जा. चल भीम, आज जाऊया. पोलीस आले तर बघून घेऊ. बाबा बाबा, रागावू नका. आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल. काय मार्ग बघणार आहेस? हे बघा बाबा, विचार करू. काही ना काहीतरी मार्ग निघेल गव्हर्नर साहेबांना भेटण्याचा. हां, आणि तसंही ही लोक आपल्याला आज जाऊ देणार नाहीत. ह्यापेक्षा इथून जाणं योग्य राहील. चला तुम्ही. हे बघ रमा, सगळं सामान घेऊन आलीये, बघून घे. हद्द करतेस. ती एकटी तिथे बसून जेवण बनवते आणि तू इथे बसून गप्पा मारतेस. नवीन जागा आहे, बघितली तर कारभार सुद्धा नवीन आहे, तर व्यवस्था पण नवीन असेल ना. रस्त्यावर कोणामुळे आलोय आपण? तिच्यामुळेच ना. किती वेळा समजवलंय तिला, नाही समजवलं की त्या भीमाला सांग शिक्षण सोडून काहीतरी काम धंदा बघ. पण नाही, तिला आपल्या नवऱ्याची चांगुलपण करण्यातून वेळ मिळेल तेव्हा ना. तर करू देत आपल्या नवऱ्याचं चांगुलपण आणि बनवू देत जेवण तिला. आम्ही का बनवायचं? यालाच पत्नी धर्म म्हणतात, खुशामत नाही. तू स्वतः चांगली बायको झाली असतीस तर तुला कळलं असतं की चांगली बायको होणं काय असतं. कमाल आहे. जिचा नवरा लग्नाच्या 1 वर्षातच जिला सोडून गेला, ती आता शिकवेल आम्हाला. आई, राहू देत ना. का राहू दे? बोलू दे तिला. मनात जेवढे विष आहे तेवढे उघळवू दे. किमान बाकीचे लोक तरी वाचतील. मला तर या सगळ्यांची सवय झाली आहे. तू एक चांगली पत्नी होऊ नाही शकली आणि माझा नवरा एक चांगला नवरा नाही बनू शकला. हेही बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट फिरून फिरून जिजाबाईवर कशी आणायची आहे या कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. हे घे लक्ष्मी, नारळ पाणी पिऊन घे. लक्ष्मीसाठी नारळ पाणी आणायला गेली होती. तिला दिवस गेलेत ना. तुझ्यासाठी भीम आणि रमा कदाचित काही नसतील, पण माझ्यासाठी सगळे बरोबर आहेत, कारण हेच माझं कुटुंब आहे. वा, चांगलंय. म्हणजे इथे जेवण बनतंय, एकीकडे नारळ पाणी पिलं जाते. एकदम असा घरपणासारखं वातावरण वाटतं नाही? रस्त्यालाच घर समजून घेतलं का तुम्ही लोकांनी? आणि कुठे आहे क्रांतिकारी भीमराव? पळून गेला की काय तुम्हा सगळ्यांना सोडून? नाही,
ते कधी बी सोडून नाही जात. सोडून तर तुम्हाला जायला लागलं. आता तरी कॉलेजातून खूपच बोलायला लागलीस ना तू. तुला आणि भीमरावाला मी संपूर्ण आयुष्यभर भिकाऱ्याचं आयुष्य जगण्यास भाग पाडेन. जवळ मी आणि माझा नवरा सोबत आहे तोपर्यंत सगळ्या संकटांना सामोरं